गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झालाय। बीड जिल्ह्यातही जोरदार अतिवृष्टीमुळे मे महिन्यातच ओढे नाले नद्या वाहू लागल्यात। मात्र या पावसामुळे कांद्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच जागेवर भिजून अक्षरशः त्याचा चिखल झालाय। आष्टी तालुक्यातील हिवरा देवळा धानोरा परिसरात तसेच सर्वच तालुक्यात भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी शेतातला कांदा वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। मात्र 75% शेतकऱ्यांचा 50% पेक्षा जास्त कांदा सडून गेलाय, तर उर्वरित कांदा सॉर्टिंग करून बाजारात पाठवण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करताना पाहायला मिळत आहे। आष्टी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आणि इतर पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची आणि नुकसान भरपाईची अपेक्षा आहे। आमदार सुरेश धस यांनी देखील महसूल प्रशासनाला शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले। कृषी अधिकारी गोरख तरटे यांनीही शेतकऱ्यांना आपापल्या नुकसानीची माहिती महसूल प्रशासन आणि कृषी विभागाला देत पंचनामे करण्याचं आवाहन केलेलं आहे। एकंदरीत यंदाच्या हंगामपूर्व पावसानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तेजवार्ता प्रतिनिधी राजू शेख सह कॅमेरामन हमजान शेख, आष्टी, बीड। आज 9 दिवस झालेत। हिवरा, पिंपरखेड, सुलेमान देवळा, भोजेवाडी या परिसरामध्ये सारखा पाऊस चालू आहे आणि जास्तीचा पाऊस चालू झाल्यामुळं कांद्याची व इतर पिकाची अतोनात नुकसान झालेले आहे। आणि त्या नुकसानीमध्ये कधीही 40-45 वर्षात असं वाटलं नव्हतं की 15 मेला पाऊस येईल, पण 15 मेला पाऊस चालू झाल्यामुळं शेतकऱ्याची कांद्याची काढणी काहींची आवारली, काहींची नाही आवारली, काहींची शेतामध्ये कांदे येतं, काहींचे ढेगारे शेतात येतं, काहींनी जरी बाजूला काढले असले पण नेहमी झाकून राहिल्यामुळं कांद्याची कमीत कमी 70 ते 80% नासाडी झालेली आहे। आणि ह्या नासाडीमुळं शेतकऱ्याला आज रडायची वेळ आलेली आहे। शेतकऱ्याचं एकूण खर्च 1 एकर कांदा लावायला बी टाकण्यापासून तर कांदा काढणीपर्यंत 50 ते 55 हजार रुपये खर्च होतोय। आणि आज 80% कांदे खराब झाल्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याला 1 रुपयाची सुद्धा प्राप्ती होण्याचं लक्षण नाही। तरी 2-3 दिवसापासून सुरेश अण्णा धस यांनी सर्व प्रशासनाला ताकीद दिली की तातडीने पंचनामे करा आणि पंचनामे करून दाखल करा। निश्चित शासनाची त्याच्यात मदत मिळणं असं अण्णाचं म्हणणं आहे। पण लोकांची अशा अपेक्षा आहे शेतकऱ्यांची की तातडीने लवकर मदत आली पाहिजे। काही शेतकरी निव्वळ शेतीवर अवलंबून आहेत, काही शेतकऱ्यांच्या घरातला एक अर्ध नोकरीला, एक अर्ध धंद्याला आहे, त्यांचा गोष्ट वेगळी आहे। पण निव्वळ शेतीवर अवलंबून असणारे जे शेतकरी आहेत त्यांची आज आत्महत्या करण्याची वेळ आहे। शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मी प्रशासनाला विनंती करीत आहे। आणि रात्री 10 वाजता मी स्वतः अण्णाला फोन लावला होता। 10 ते 12 मिनिटं आमचं बोलणं झालं। त्यांनी सांगितलं की तलाठी व त्यांच्या हाताखालील जे कृषी सहाय्यक हे ते सगळे लोक असतील यांच्या माध्यमातून सर्वांनी व्यवस्थित पंचनामे करून घ्या। ज्यांचे खरोखर नुकसान झालेले आहे त्यांना 100% भरपाई देण्याचे प्रयत्न आम्ही 100% करणार आहोत असं ह्या ठिकाणी। पण सर्व शेतकऱ्यांची व्यथा इतकी अवघड आहे, शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याची त्यांना लवकर मदत द्यावी ही माझी नम्र विनंती आहे। हे कांदे लावल्यापासून आम्हाला 50 ते 55 हजार रुपये खर्च झाला आहे। आज आम्हाला हे कांदे 80% खराब झालेले आहेत। याची नुकसान भरपाई आम्हाला पाहिजे। आम्हाला रडायची वेळ आलेली आहे। कमीत कमी 6 एकर कांदा होता, याच्यात एकदम फार नुकसान झालेलं आहे। 70 ते 80% नुकसान झालं आहे। याची भरपाई शासनाने आम्हाला द्यावी काहीतरी। आणि असं सगळ्या शेतकऱ्याचं झालेलं आहे, सगळ्या शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे।
की एकरी जवळ 55 ते 60 हजार रुपये खर्च येतो आणि अक्षरशः या पावसामुळं जवळजवळ 70 ते 80% कांदा खराब झाला. याची रानच उपाळेन का पाणी साचलं. जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आताच तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा. पाहत राहा फक्त तेज वार्ता न्यूज नेटवर्क.